वारकरी संप्रदायाचा ध्वज भगवाय, पताका भगवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच भगव्याचं रक्षण केलं आणि तोच भगवा हटाव असं कोणीतरी मुंबईत परवा मुंबऱ्यात कोणीतरी एक मुलगी बोलते. मला असं वाटतं ते हिरवं करायचं आणि भगवा हटवायचं या नंतर गोष्टी गप्पा करूया. रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो, हिम्मत असेल तर तो भगवा हटवून दाखवा असं म्हणायची वेळ आली. भाग्य आहे आमचं, आम्ही या भगव्याच्या छत्रछायेखाली आहोत. वारकरी संप्रदायाची पताका भगवी आहे. झेंडा नाही बरं का, झेंडा पक्षाचा असतो. संप्रदायाची पताका जिला दोन टोकं आहेत, एक नामाचं एक भक्तीचं आणि ज्ञानाचा. भक्तीचा दांडा आहे, ज्ञानाचं एक टोक, नामाचं एक टोक. अतिशय सुंदर पद्धतीने या संत मांदियाळींनी आम्हाला घालून दिलेली ही उपासना पद्धती, अतिशय सुंदर पद्धतीने घालून दिलेला हा एक दिव्य आणि अद्भुत असा मार्ग की मनुष्य जीवनाने या मार्गावरून चालावं. किंबहुना आमचं नुसतं चालणं होतं, पण संतांची ती यात्रा झाली आणि ती यात्रा भगवंताचं दर्शन देणारी ठरली. आपलं नुसतं चालणं होतं, आपण नुसते पळत राहतोय बघा. सगळी धावा आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करतो की नाही आपण. इथं आपण सगळे आलात, कशा करता आलात? या धावाधावीतून थोडीशी शांतता मिळावी, विश्रांती मिळावी, थोडंसं आत पाहता यावं. नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड माणूस धावतोय. धड पडेपर्यंत हा जीव धडपडतो म्हणले, धड पडेपर्यंत. आणि ते धड सुद्धा शेवटी धड पडत नाही. फार विवंचना, फार कष्ट, फार टेन्शन, ताण तणाव, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, फार आहे टेन्शन. बघा बरं एकमेकांच्या चेहऱ्याकडे जरा, कसं दिसतंय आपण सगळे एकमेकांना बघूया जरा, नंतर बघा. अतिशय सुंदर पद्धतीने आपण संसारी माणसं एकत्र जमली की एकमेकांना पहिला प्रश्नच विचारला जातो, कसं काय, बरं आहे का? विचारता ना तुम्ही, मग समोरून उत्तर मिळतं आपल्याला. सगळ्या जगाचं टेन्शन चेहऱ्यावर आणून बरंच म्हणायचं आपलं, कसं चाललंय आपलं ढकलत रडत कसं तरी. मग विचारणाऱ्याला फार बरं वाटतं, चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, सगळ्यांचं बिघडलंय. यालाच संसारी म्हणतात, जो दुःखाचं ट्रॅफिक कायम वाढवतो. आणि मग सगळ्या सुखाचा ऍड्रेस दिला ना संतांनी आमच्या. कुठं राहतो परमात्मा? वैकुंठात राहतो का म्हणले, पत्र पाठवून बघा. वैकुंठवासी माणसं जाताना पत्ता देऊन जातात की नाही, अमुक 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 वैकुंठवासी, कैलासवासी अमुक 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 म्हणले, पत्र पाठवून बघा. मालक नाहीत म्हणून माघारी येईल पत्र. देव तिथं नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. जिथं माझे भक्त माझे गुणगान गातायत करतायत तिथं मी आहे. पै प्रेमळाची वार्ता अनुवादिती जे पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ज्ञानोबराय सांगतात, भक्ताचं चरित्र, संतांचं चरित्र, भगवंताच्या नाम लीला आणि गुणसंकीर्तनानी वेढलेलं साहित्य कीर्तन, हे सगळं भगवंताला प्रिय आहे. म्हणून देव कीर्तनात असतो. या श्रद्धेने बसा. मी नेहमी सांगते, परमात्मा कीर्तनामध्ये असतो. भगवंत कीर्तनामध्ये आहे. सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे. खरं तर माझी सेवा नियोजित उद्या होती, पण काही कारणांनी ती आज एक दिवस अलीकडे, आणि आज द्वितीय दिवसाची सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय अखिल मानव जातीला आमच्या महाराष्ट्र भूमीने दिलेले एक अत्यंत सुंदर रत्न विभूतिमत्व म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबराय. अंतःकरण इतकं आर्द्र होतं, इतकं सुंदर ज्ञानोबरायांचं होतं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देह ब्रह्म असं म्हणावं आणि सगळ्या जगाचं दुःख एकट्याच्या हृदयात साठवून ठेवावं. सांगा, माऊली ज्ञानोबरायांची आठवण आली तरी आमचं हृदय हेलावतं की नाही? माऊलींची आठवण आली तरी आम्हाला कळवळतं हृदय आमचं. का हो? कारण या विभूतिमत्वानी किंवा या अलौकिक परमात्म स्वरूप अशा संतांनी जगाचा सगळा अपमान सहन केला, सगळी निंदा सहन केली आणि जगाचं कल्याण चिंतन केलं. आम्ही सर्वसामान्य माणसं असं वागत नाही, असं करत नाही. आम्हाला असं वाटतं जगाचं तिकडं वाटोळ झालं तरी चालेल, पण आमचं घर, आमचा प्रपंच आणि आम्ही फक्त सुखी राहिलो पाहिजे, ही आमची एककेंद्री वृत्ती आहे. पण वासुदेवम सर्वमिती स महात्मा स दुर्लभ, हा असं का सांगितलं असेल हो? हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
आपल्या या पंचक्रोशीचं भूषण असलेले महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण जलाल महाराज सय्यद, मनापासून त्यांना नमस्कार करते. विठ्ठल विठ्ठल मला बासरी चालणार आहे बोलताना सुद्धा, खूप गोड. तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य पूर्णपणे. परमात्मा गोपाल कृष्णांचा अवतार, महाविष्णूंचा अवतार, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी हरिपाठ सांगावा, ज्ञानोबरायांनी अनुभवामृत सांगावं, अमृतानुभव सांगावा. ज्ञानोबरायांनी आम्हा साधकांच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ द्यावा. हे सगळं वाङ्मय मुमुक्षुत्वाच्या जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी अमृतानुभव किंवा अनुभवामृत, साधकावस्थेतल्या भक्तांसाठी साधकांसाठी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. मी नेहमी असं म्हणते की गीतेवर अनेकांनी टीका केली, पण भगवद्गीतेवरची माऊलींची टीका का सर्वश्रेष्ठ ठरली? भगवद्गीतेवर अनेकांनी भाष्य केलं. यथार्थ दीपिका हे पंत साहित्यातले वामन पंडित नावाचे कवी होऊन गेले, त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली, भगवद्गीतेवर टीका केली. अलीकडे त्या यथार्थ दीपिकेचं पृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही, मुखपृष्ठ सुद्धा, इतकी दुर्मिळ झाली. विनोबा भावेंनी भगवद्गीतेवर टीका केली, गीताई असं नाव दिलं त्याला, आईसाठी लिहिली. कारण आई म्हणाले, विनू मला भगवद्गीता कळत नाही संस्कृतात, मला सांगणार आहे मराठीत. तेव्हा विनोबा भावे गीताई लिहितात. गीताई आई माझी, मी तिचा नेणता बाळ असं म्हणायचे. याच भगवद्गीतेवरती विनोबा भावेंच्या नंतर मंडालेच्या तुरुंगामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, त्यांनी या भगवद्गीतेवर टीका केली. गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. पण हे सगळे ग्रंथ एका बाजूला आणि माझ्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा सुंदर टीकात्मक ग्रंथ 9033 ओव्यांचा महाराष्ट्र संस्कृतीने आपल्या देव्हाऱ्यात ठेवलाय. का? कारण ज्ञानोबरायांनी नाव देतानाच दिलं भावार्थ दीपिका, भाव जाणला माऊलींनी. आणि सध्या मनुष्य बुद्धीपेक्षा भावनेच्याच पातळीवर जास्त जगतो, हे सत्य आहे. श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असा भाव ज्ञानोबराय जाणतात. तो भाव तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोहोचवतात आणि आपल्या अखंड सलग वाङ्मयातून चांगदेव 65 असू दे, अनेक विरहिणे असू देत, अनेक अभंग असू देत, एक 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 माऊलींच्या मुखातनं बाहेर पडलेलं शब्दाचं रत्न हृदयाशी बाळगावं, जवळ करावं, त्याचा अनुभव घ्यावा. आणि काय ज्ञानोबरायांचं काव्य, हरिपाठासाठी, एका हरिपाठासाठी 1000 वेळा माऊलींचे पाय पकडावेत. एका हरिपाठासाठी एवढे अनंत उपकार आहेत तुमच्या माझ्यावर. मग या सगळ्या वाङ्मयातून ज्ञानोबरायांनी स्वतः मिळवलेला आनंद तो तुम्हाला मला मिळावा, या प्रांजळ हेतून आपलं वाङ्मय निर्माण झालं. खरं तर या सगळ्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की मागील या जन्मामुक्त झालो, आम्ही कधीच मुक्त अवस्थेला पोहोचलोय. आम्हाला इथं येण्याची कशाला गरज आहे? आम्ही आलो कशा करता? झाडू संतांचे मार्ग, आडरानी भरले जग, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासी. तुकोबरायांना विचारावं, महाराज तुम्ही कशा करता आला? हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा वाढवावे नाम. महाराज म्हणाले आम्ही या करता आलो, आम्हाला इथे
भक्तीचा, नामाचा, परमेश्वराच्या कीर्तीचं इथं गायन आणि प्रसारच करायचं, हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि आम्हाला जो आनंद मिळाला, आम्ही ज्या आनंद साम्राज्याच्या शिखरावर आरूढ झालो, तो आनंद सगळ्या लोकांना आम्ही वाटायला आलो. सेवितो हा रस वाटितो अनेका, सगळ्यांना वाटायला आलो. आपल्याला असं सर्वसामान्य जीवाला वाटत नाही की आपल्याला मिळालेला आनंद जगाला द्यावा, असं आपल्याला नाही वाटत. मग तो परमात्मा संतांना कळाला, आम्हालाही कळावा, आम्हालाही तो दिसावा, आम्हालाही त्याचा अनुभव यावा. नाहीतर मग पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या न्यायानी वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा शरीराणि विहाय जीर्णानन्याति सय्यानि नवानि देहि. या मार्गाने अखंड आमचं जीवन चालू आहे. मग आमचीच आम्ही फजिती करून घेतो का नाही, किती वेळा जन्मा यावे. अखंड आपला जीव स्वतःची फजिती करून घेतो आणि या जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. संसार या शब्दाची व्याख्या ज्ञानोबराय करतात, उपजणे आणि निमणे या नाव संसार. जन्माला यायचं जायचं, यायचं जायचं, नुसती येरझार चालली. आणि या संसार चक्रामध्ये हा जीव अडकतो, कायम वखवकलेली अवस्था. आणि मग दुःखाच्या भोवरात सापडतो आणि सुख दुःख सुख दुःख सुख दुःख हे चालूच राहतं. समर्थ रामदास स्वामींना विचारावा वाटला प्रश्न, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. कोण आहे सुखी? पाहिलंय का देवाला? तामसवाडीकर महिला वर्ग, देव पाहिला का? नाही म्हणताय, नाही म्हणता. देव दिसला, देव पाहिला? आमच्या अनुभवात देव दिसलाच नाही, देव आम्हाला पाहताच आला नाही. पण संतांनी त्याला पाहिलं. देव पाहिला नाही किंवा दिसला नाही असं म्हणू नका. पंचायतन पूजा आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आम्हाला दिली, त्याच्यामध्ये पहिली देवता गणपती बाप्पा आहे, मग शिव शक्ती विष्णू उपासना, आणि पाचवी देवता आहे भगवान सूर्यनारायण आदिनारायण, जो पूर्व क्षितिजावर उगवतो. आता देव पाहिला नाही असं म्हणाल का? की प्रत्यक्ष दर्शन देणारी ती देवता आहे, रोज पूर्व क्षितिजावर उगवते. फक्त उठावं लागतं जरा उदित होणारा सूर्यनारायण बघण्याकरता. त्यामुळे असा भगवंत संतांनी पाहिलाय, त्याला अनुभवलंय. आणि जर तो भगवंत तुम्हाला मला कळावा, सामान्य जीवाला परमेश्वराच्या अस्तित्वाची किंवा परमेश्वराच्या सामर्थ्याची प्रचिती यावी, याकरता तो नेमका कसा आहे हे आम्हाला कळावं. निर्गुण परतत्वापर्यंत पोहोचलेले संत किंवा निर्गुण परब्रह्माचं दर्शन घेतलेले संत आम्हाला तो भगवंत नेमका कसा आहे हे सांगण्याकरता खरं तर शब्दातीत अवस्थेला पोहोचलेले शब्दांचा आधार घेतात आणि भगवंत कसा आहे सांगतात. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा बाई. ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली तुम्हाला कसे दिसले भगवंत? ज्ञानोबराय सांगतात, मी पाहिलेला परमात्मा अनेक शब्दांनी व्यक्त केला ज्ञानोबरायांनी, पण प्रस्तुतच्या अभंगामध्ये भगवंताचं अत्यंत सुंदर असं स्वरूप जो निर्गुण आहे पण तो माझ्यासाठी साकार झाला, विटेवर उभा राहिला, हा सगळा प्रवास ज्ञानोबराय व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. हे सत्य जाना
वर्ण गुण जेथे नाही रूप 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 लाऊडनेस थोडं कमी राहू दे. नाही सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही जो परमात्मा पाहिला त्याचं स्वरूप कसं आहे, तो सत्य स्वरूप आहे. उपनिषदांनी सांगितलेलं सच्चिदानंद स्वरूप भगवंताचं. श्रीमद भागवत ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरणामध्ये देव कसा आहे त्याचं स्वरूप स्वभाव आणि सामर्थ्य सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन्नुम. तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. इथे ज्ञानोबराय त्या भगवंताचं सत स्वरूप आम्हाला सांगतात. देव सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, जे अविनाशी आहे, जे अव्यय आहे, जे अजर आहे. जाणे अजामी अजर माऊली म्हणते अक्षमी अक्षर अपूर्व
अपार स्वानंद मी जाणे मी अजर. भगवंत कसा आहे? जाणे अज, मी अजर, अक्ष मी अक्षर, अव्यय अविनाशी असलेला तो भगवंत आहे, तो सत्य स्वरूप आहे. आमचं असं झालं, आम्ही संसाराला सत्य समजून बसलो. महाराजांना विचारा, महाराज म्हणतात सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबराय म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाकार. आम्ही नश्वर संसार सत्य मानून बसलो आणि दुःखाच्या चक्रामध्ये वारंवार अडकलो. पण माऊलींना सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं आणि तो भगवंत आपल्याला दिसावा, कळावा याकरता माऊली ठामपणे सांगतात, मी जो पाहिलाय ना तो असा आहे, सत्य ज्ञानानंत. तो ज्ञान स्वरूप आहे. माऊलींनी भगवंताच्या षड्गुणैश्वर्याची जी चर्चा केली त्याच्यामध्ये त्याचं सगळ्यात पहिला गुण सांगितलाय, आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्त चित्त होई आता. ज्ञान हे त्याचं पहिलं स्वरूप वर्णन सांगितलंय. भगवंताचं गुण सांगताना ज्ञान हा त्याचा गुण सांगितलाय. आणि भगवंताचं स्वरूप तो ज्ञान स्वरूप आहे. कुठलं ज्ञान हो? देवाला कुठलं ज्ञान होतं? फिजिक्स केमिस्ट्री भूगोल झूलॉजी असलं काही? असं तर आम्ही व्यावहारिक ज्ञान मिळवतो. पण आत्मस्वरूपाचं ज्याला ज्ञान आहे ना, मी कोण हे जो ओळखतो तो परमात्मा आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी इथपर्यंतचा सामान्य जीवाचा प्रवास असला पाहिजे. पण आमच्यातला अहम शेवटपर्यंत संपत नाही. मी जीव इथपासून ते मी ब्रह्म या प्रवासात सुद्धा मी कायम चिकटलेलाच आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मी हा इतका चिवट आहे ना, तो अहंकार भाव इतका चिवट आहे की तो सुटत नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणताना पण मी ब्रह्म असंच माणूस म्हणतोय. जीव सुद्धा मी ब्रह्म म्हणतो. तो मी सुटत नाही आमच्या जीवापासून. त्या मीचा लोप झाला की भगवंत लांब नाही राहत. कुठे आहे भगवंत? त्याला कुठं शोधायचा? ज्ञानोबरायांना तो सापडला. त्याचं वर्णन केलं, सत्य ज्ञानानंत. तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो अनंत अनंत आहे. अनंत म्हणजे काय हो? इन्फिनिट ज्याला म्हणावं, मोजताच येत नाही, ज्याला अंत नाही असा तो अनंत. कसं बघायचं त्याला? अनंता तुला कोण पाहू शके, धीना धी धीना धीना धी धीना धीना. अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुखे. अनंता तुला कोण पाहू शके, तुझा ठाव कोठे. कुठे आहे भगवंत? कळे ना जरी गमे मानसा, चातुर्य माधुरी तरुवल्लरीना भुकी मी पुसे. तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, अनंता तुला. कुठे भगवंत? कोण त्याला शोधणार? आणि तो कधी आपल्याला दिसायचा? म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, देव दिसला का हो? महिला मंडळ, देव दिसला आपल्याला? आमच्या जनाबाईंचा अधिकार असा होता की देवळातला देव त्यांनी स्वयंपाकघरात आणला. आला की नाही तो? जात्यावर ज्यावेळी दळण दळायला जनाबाई बसायच्या आईसाहेब, त्यावेळी देवळातला देव स्वयंपाकघरात आणला. हा आध्यात्मिक पुरुषार्थ गाजवलाय जनाबाईंनी, स्त्री संत असून सुद्धा. त्यामुळे भगवंत दिसतो का? ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला, आम्हाला काय नाही दिसणार? माऊली त्याचं स्वरूप सांगतात, तो अनंत आहे. तो मोजता येत नाही, तो सांगता येत नाही. आणि ज्याला रूप नाही, ज्याला गुण नाही आणि ज्याला वर्ण नाही, जो गुणातीत आहे, सत्वरज तम या त्रिगुणांच्या तो पलीकडे आहे, तो नावारूपाला खरं तर तुमच्या माझ्याकरता आला. त्यांनी गर्भवास सहन केला, यातना सोसल्या आणि अनेक अवतारांमध्ये तो तुमच्या माझ्याकरता सगुण रूपामध्ये स्थित झाला, प्रतिष्ठित झाला. पण तो नेमका कसा आहे याचा अनुभव ज्ञानोबरायांनी घेतला. आद्य जगद्गुरु शंकराचार्य आचार्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता, आचार्य
संवाद सुरू होता आणि आचार्यांनी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे, हे सगळं जग प्रकाशमान आहे ते कुणामुळे? किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं ज्योतिरस्मि प्रभोऽहं तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहं. देवा, आचार्यांनी प्रश्न विचारला, किंते ज्योतिही म्हणले, ऐकता ना सगळे जागे? किंते ज्योतिही, हे सगळं जग कुणामुळे प्रकाशमान आहे? सांगा बरं. हा सगळा उजड पडलाय आता, आम्ही पाडतोय तो वेगळा नाही का? हा सगळा जग, हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? सूर्य आणि, बरोबर ना, हेच उत्तर आहे ना, चंद्रामुळे. त्यांनी उत्तर दिलं, सूर्य आणि चंद्रामुळे हा सगळा जग प्रकाशमान आहे. किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे, अहनी म्हणजे दिवसा. त्यांनी उत्तर दिलं, आचार्य सोपं आहे म्हणले, सगळं जग आज प्रकाशमान दिसतंय, त्याचं उत्तर एक आहे, दिवसा आम्हाला सूर्यामुळे आणि रात्री चंद्रामुळे हे सगळं जग प्रकाशमान दिसतं. आचार्य म्हणाले, शाबास, हुशार. स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि, त्या सूर्य चंद्राच्या मागे कुणाचा प्रकाश आहे? किंवा सूर्य आणि चंद्र हे आहेत हे तुला कशामुळे कळतंय? हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, हा मैक आहे, हा मृदंग आहे, ही बासरी आहे, हे कशामुळे कळतंय? त्यांनी उत्तर दिलं, चक्षुः. चक्षु म्हणजे डोळे. माझ्या डोळ्यांमुळे मला कळतंय की हा सूर्य आहे, याला चंद्र म्हणतात. आचार्य म्हणाले, हुशार. चक्षुस्तन्मीलने किं भवति च किं सुतराम धीर्धिय किं प्रकाशे. त्यांनी उत्तर दिलं. आचार्यांनी प्रश्न विचारला, डोळ्यांना कुणामुळे कळतंय की हा सूर्य आहे, हा चंद्र? सगळं जग प्रकाशमान आहे सूर्य आणि चंद्रामुळे. चंद्र सूर्याचा प्रकाशक, तुझा डोळा. डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? डोळ्यांमुळे. डोळ्यांना सूचना कोण देतंय? याला हेच म्हणतात, हे डोळ्यांना कोण सांगतंय? त्यांनी उत्तर दिलं, धी म्हणजे बुद्धी. ही बुद्धी आम्हाला देवापर्यंत घेऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी. तो म्हणाला, माझी बुद्धी मला सांगते की डोळ्यांनी दिसलेल्या वस्तूला अमुक अमुक म्हणतात. आचार्य म्हणाले, धीर्धिय किं प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या बुद्धीला कोण सांगते की डोळ्यांनी बघितलेल्या वस्तूला हे म्हणायचं असतं? कोण आहे बुद्धीचा प्रकाशक? तो थकला आचार्य. असं काय करतात? तत्रैव अहम, मीच नाही का तो मीच जो आहे ना, तो मी, त्याला चैतन्य म्हटलंय, त्याला जीव म्हटलंय, वेदांताच्या भाषेत त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं. आणि ज्ञानोबराय त्याच्याच बद्दल बोलताना म्हणतात, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तो जीवाचा जीव असलेला चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे ना, त्याचं दर्शन दिसलं. जीवशिवाचं तादात्म्य आणि ऐक्य माऊलींनी साधलं. तो आनंद झाला आणि त्याचं स्वरूप वर्णन ज्ञानोबराय सांगतात, तो भगवंत मी पाहिला, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. मग त्याला बघण्याकरता आम्ही नेमकं केलं तरी काय? अत्यंत आर्ततेने त्याला आळवलं, त्याची आठवण केली. देवासाठी रडावं लागतं बरं का. रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं, गुरुजी ठाकूर, तुम्ही नरेंद्राला म्हणजे विवेकानंदांना निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचवलं, मलाही निर्विकल्प समाधी घ्यायची आहे, मलाही तो अनुभव घ्यायचा आहे. ठाकूरजींनी काय केलं? रामकृष्णांनी त्याला गंगेच्या किनारी नेलं, गंगेच्या पाण्यात नेलं, त्याचं डोकं घेतलं, मानेला असं दाबलं आणि पाण्यात बुडवून ठेवलं. बराच वेळ नाका तोंडात पाणी गेलं. ते सिरियलचं काळ आहे नाही का, बॅकग्राऊंड म्युझिक लागतंय सगळ्यांना सध्या. त्याच्या नाका